नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 7वे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण प्रतिजैविके या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत। या घटकाची माहिती करून घेण्यापूर्वी आपण आधी त्यावर जे आधारित प्रश्न आहेत थोडे आठवामध्ये हे माहिती करून घेऊया। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। विविध प्रकारचे जीवाणू आणि कवक यांच्यापासून मिळवलेल्या प्रतिजैविकांमुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आले आहेत। प्रतिजैविके म्हणजे काय तर जी एखादी आपल्याला म्हणजे आपण आजारी पडतो त्यावेळी समजा सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे, तर त्याच्यासाठी आपण औषध घेतो अँटीबायोटिक्स, आणि मग त्या अँटीबायोटिक घेतल्याने आपल्याला बरं वाटतं आणि तो आपला जे आजार झालेला आहे तो बरा होतो। ती असतात प्रतिजैविके अँटीबायोटिक्स। तर ती कोणती आहेत तर ती आहेत पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम, बॅसिट्रेसिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन्स, व्हॅन्कोमायसिन या सगळ्यांची नावे तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेली आहेत। आणि ही जी प्रतिजैविके आहेत ती विविध प्रजातीच्या ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूंविरुद्ध वापरली जातात। क्षयरोगाविरुद्ध रिफामायसिन प्रभावी ठरते। आता सूक्ष्मजीवांपासून इंधने कशा प्रकारे आपण इंधनांमध्ये त्यांचा वापर होतो ते बघणार आहोत। तर त्यासाठी आधी सांगा पाहू मधील प्रश्नांची उत्तरे बघू। सूक्ष्मजीव व इंधने मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकी, औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते। सॅकॅरोमायसिस किण्व जेव्हा उसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ धूररहित इंधन आहे। इथे हे बघा त्याचे हे किण्व आहे सॅकॅरोमायसिसचे। हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन मानले जाते। पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन ह्या प्रक्रियेत जीवाणू प्रकाशीय क्षपण करतात व हायड्रोजन वायू मुक्त होतो। आता इंधनाप्रमाणेच विविध औद्योगिक रसायने सूक्ष्मजीव प्रक्रियांनी बनवली जातात। उदाहरणार्थ रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारी विविध अल्कोहोल्स, ॲसिटोन, कार्बनी आम्ले, मेदक, पॉलिसॅकॅराइड्स, प्लास्टिक व खाद्यपदार्थ उत्पादनांचा कच्चा माल म्हणून यापैकी काही उपयोगी आहेत। आता इथे बघा ही आकृती दाखवली आहे त्यांनी आपल्याला 7.8 जैव इंधन निर्मिती कशा पद्धतीने होते ती इथे त्यांनी त्याचं पूर्णपणे आपल्याला काय काय प्रक्रिया आहे ती दाखवली आहे। तर जैव इंधन म्हणजे काय तर नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतांमध्ये जैव इंधन हे महत्त्वाचे साधन आहे। ही इंधने घनरूप म्हणजे दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष, द्रवरूप म्हणजे वनस्पती तेले, अल्कोहोल, वायू रूप म्हणजे गोबर गॅस, कोल गॅस अशा स्वरूपात उपलब्ध होतात। ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात। भविष्य काळात भरवशाची अशी ही इंधने आहेत।